शिवयोगिनी 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 शिवयोगिनी. हॅलो, बोल साक्षी. काय झालं ग? अगं बाळा, बरं बोल तू आधी. हे बघ, मला माहिती आहे जी काय परिस्थिती आहे, पण हो बाबा कळलं, पण हे बघ, पहिले तर तू रडणं थांब. फोन नाही आला किंवा रिप्लाय नाही आला, या गोष्टीने आपण किती त्रास करून घ्यायला पाहिजे. मला तुला माहिती आहे का, आधी जेव्हा आपल्या आईबाबांकडे ना या गोष्टी नव्हत्या, म्हणजे अगदी त्यांना STD वर त्या बूथवर जाऊन रात्री, सकाळी पण नाही, रात्री त्यांना कॉल करावा लागायचा. मग कोणीतरी जाऊन पळवून असं ते बोलून आणायचं की तुमच्यासाठी फोन आला. मे बी ते दिवस जास्त तुम्हाला माहिती नसतील, पण मी सांगते तुला आज ही गोष्ट अगदी मनापासून ऐक. तेव्हा ना हे फोन खूप दूर होते बाळा, पण लोक जवळ होते. असं नाही वाटत का रे बाळा की आता हे मोबाईल खूप जवळ आलेत पण लोक दुरावत आहेत? असं होत आहे ना. पहिली किती व्हॅल्यू होती ना आपल्याला आपल्या नात्यांची, त्या वेळेची. काही नाही, फक्त आपल्याला ना याच्यातनं एवढंच समजून घ्यायला पाहिजे की आज या फोनच्या नादात, मोबाईलच्या नादात आपण आपले लोक दूर करतो. आज आपल्याला ना फोनवर हॅलो जरी म्हणलं ना बेटा, तर लक्षात येतं का की समोरच्याच्या मनात काय चाललं. हे पहिलेही येत होतं आणि आजही येत आहे, पण आज त्या हॅलो मागचं जे दुःख आहे ना, त्याची दखल घेण्याची इच्छा होत नाहीये. असं वाटतंय की काय करायचं दखल घेऊन. हे समोरचा जेव्हा करेल तेव्हा करेल, मला असं वाटतंय की ते आजपासून तू सुरू कर. जर जाणवतंय ना आपल्याला तर त्यावर बोलूयात. आणि ह्या फोनमुळे अनावधानाने आपण आपल्यांच्या सोबत बसायला विसरलोय, बोलायला विसरलोय, त्यांचा स्पर्श विसरलोय. त्यावर काम कर. मला नक्की वाटतंय की तुझ्या परिवारात हे तू सुरू केलं ना की आपोआप ते प्रेम वाढेल, आपोआप तो जिव्हाळा वाढेल. या फोनमुळे दुरावलोय आपण. या फोनला थोडंसं बाजूला ठेवू आणि स्पर्शाची भाषा, एकमेकांना समजून घेणं, त्या आवाजातला तो कधी असा ठेराव येईल लक्षात आणि होतील गोष्टी नीट. आणि मला माहिती आहे तू नक्की करशील. काळजी घे.